काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर अमृतसरमध्ये नवजोत सिंग सिद्धूंची रॅली काढण्यात आली। या रॅलीला काँग्रेस कार्यकर्ते तसंच सिद्धू यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। नुकतेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रवेश केलाय। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि अकाली दलासह आपवरही जोरदार टीकास्त्र सोडलं होतं। सायकल हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव अखिलेश यादव यांच्याकडे राहणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता मुलायम सिंग यांची मोठी अडचण झाली आहे। काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षात उभी फूट पडली होती। त्यानंतर उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी पिता पुत्रांनी प्रयत्न केले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुटुंबातल्या व्यक्तींसाठी तिकीट मागू नका असं भाजप नेत्यांना उत्तर प्रदेशातल्या रॅलीमध्ये बजावलं होतं। मात्र हे मुंबई भाजपच्या नेत्यांना पचनी पडलेलं दिसत नाहीये, कारण मुंबईत महापालिका निवडणुकीत भाजप नेते, आमदार आणि खासदारांनी आपापल्या मुलांना तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग सुरू केलंय। त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ भाजपतही घराणेशाहीची परंपरा शिरकाव करते असं चित्र आहे। हे नेते कोण आहेत आणि त्यांचे पुत्र कोण आहेत आपण पाहूया। किरीट सोमय्या हे आग्रही आहेत नील सोमय्या यांच्या तिकिटासाठी मुलुंड मतदारसंघातनं। नील सोमय्या किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत। तर प्रकाश मेहता आपला चिरंजीव हर्ष मेहता यांच्यासाठी आग्रही आहेत घाटकोपर मतदारसंघातनं त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी। राज पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांना तिकीट मिळावं यासाठी राज पुरोहित बरीच मेहनत घेतात कुलाबा मतदारसंघातनं। तर विद्या ठाकूर यांचे पुत्र दीपक ठाकूर यांना गोरेगावातनं उमेदवारी मिळावी यासाठी विद्या ठाकूर प्रयत्नशील आहेत। माजी आमदार रमेश ठाकूर हे गोरेगाव मतदारसंघातनं आपले पुत्र सागर ठाकूर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतात। तिकडे पुण्यामध्ये आघाडी करण्यासंदर्भात काल राष्ट्रवादीची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी पार पडली। ही चर्चा सकारात्मक झालेली असून काँग्रेसला तसं पत्र देण्याचे आदेश अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिलेले आहेत। राष्ट्रवादी 116 जागांसाठी आग्रही आहे, परंतु अंतिम निर्णय हा चर्चेअंती घेतला जाईल असं या बैठकीत निश्चित झालंय। काँग्रेसने 71 जागा मिळाव्यात आणि राष्ट्रवादीने 91 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर मांडला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस 116 जागांसाठी आग्रही दिसतेय। कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। येत्या 3 फेब्रुवारीला या निवडणुका पार पडणार आहेत। नाशिकमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील तर अमरावतीमध्ये नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे। तिकडे कोकण मतदारसंघासाठी शिक्षक आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बाळाराम पाटील यांनी आपला अर्ज दाखल केलाय। आणि आजपासून तुम्हाला एटीएम मधनं रोजच्या रोज 10,000 रुपये काढता येतील। रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला निर्णय घेतलाय। यापूर्वी ही मर्यादा दिवसाला 4,500 रुपये इतकी होती। मात्र बँकेतनं आठवड्याला 24,000 रुपये काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं कायम ठेवली आहे। तर चालू खात्यामधनं म्हणजे करंट अकाउंटमधनं रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली। यापूर्वी ती 50,000 रुपये होती। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर सरकारने एटीएम मधनं रक्कम काढण्यासाठी मर्यादा आखून दिली। आता चलनकोंडी कमी झाल्यामुळे सरकारने या मर्यादेत वाढ केली आहे। रेल्वे रोको करणं यापुढे तुम्हाला आता महागात पडू शकेल, कारण मध्य रेल्वेने या संदर्भात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलेली असून यापुढे रेल्वे रोखणाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल। मुंबई मिरर या वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे। याआधी रेल्वे रोको करणाऱ्यांना काही काळ ताब्यात घेतलं जायचं, त्यानंतर केवळ 2,000 रुपयांचा दंड आकारून त्यांची सुटका केली जायची। विलेपार्लेत झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येसंदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सार्वजनिक केलंय, ज्यामध्ये संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मात्र हे सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसल्यानं त्याची स्पष्टता वाढवण्यासाठी हे फुटेज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं जाईल। महिन्याभरापूर्वी विलेपार्लेत राहत असलेल्या 24 वर्षीय महिला डॉक्टरची रात्रीच्या वेळी तिच्या घरीच हत्या झाली होती। या हत्येचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाहीये। लातूरमधल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर काल सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। दरोडेखोरांनी पेट्रोल पंपाचे मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर चाकू हल्ला केला। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। श्रीकांत हिरेमठ यांच्या अंगावरचं सोनं आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे। सोमवारी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना करण्यात आली आहेत।
नागपूरच्या त्रिशरण चौकात नागरिकांना काल बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अजनी पोलीस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या फियाट लिनिया गाडीनं अचानक पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. प्रीतम वानखेडे नामक व्यक्तीची ही कार होती. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे या गाडीनं पेट घेतला. आग भडकल्यानंतर गाडीच्या काचा फुटल्यानं प्रीतम वानखेडे जखमी झालेत. तसंच या गाडीच्या शेजारी उभ्या असलेल्या 2 कारचं आगीमुळे नुकसान झालंय. तिकडे शिर्डीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय. संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी गावात ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. पुणे नाशिक महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला वाहनानं धडक दिली. त्यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातल्या नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सैराट सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेल्या झाडाची फांदी तुटल्यानं सोशल मीडियावरनं सैराट प्रेमी हळहळ व्यक्त करतात. झाडाची फांदी तुटल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर पसरली. चित्रपटानंतर हे झाड सेल्फी पॉइंट बनलं होतं. शिवाय या झाडाची ओळख सैराटचं झाड म्हणून पुढे आली होती. चित्रपटाच्या यशानंतर राज्यभरातल्या चित्रपटप्रेमींनी या झाडाला भेटही दिली. मात्र या झाडावरच्या ज्या फांदीवर आरची बसली होती नेमकी तीच फांदी तुटली आहे आणि त्यामुळे तरुण आणि तरुणींमध्ये प्रचंड नाराजी आहे. सैफ अली खाननं आपल्या मुलाचं नाव तैमूर का ठेवलं याबद्दल आता स्पष्टीकरण दिलंय. इतिहासातील क्रूर राजाच्या नावावरनं हे नाव ठेवलेलं नाही, तर तैमूर या शब्दाचा अर्थ आणि उच्चारावरनं हे नाव ठेवल्याचं सैफनं मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. तैमूरचा अर्थ लोखंडासारखा मजबूत असा होतो. हा अर्थ मला आणि करीनाला आवडला, त्यामुळे हे नाव ठेवल्याचं स्पष्टीकरण सैफनं दिलंय. चित्रपटात तैमूर हे नाव असतं तर मी चित्रपटाच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर दिला असता की या नावाशी जिवंत वा मृत व्यक्तीचा संबंध नाही. मात्र जे लोक याबद्दल बोलतायत ते फॅसिस्ट नाहीत तर लोकशाहीवादी आहेत, कारण त्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार असल्याचं सैफ अली खाननं सांगितलंय.